श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर मी सगळ्यांना सांगेल की आज नवीन वर्ष चालू झालेले आहे आपलं 2024, जे आपले इंग्रजी महिने असतात त्याच्यातलं। तर मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांना पहिल्याच दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, निरोगी आणि स्वामीमय जावो अशीच प्रार्थना मी स्वामींचरणी करते। आणि थोडे दोन शब्द बोलायचे मला तुमच्यासोबत, ते मी आज शेअर करते। तर आज कुठली सेवा वगैरे सांगणार नाही तुम्हाला किंवा कोणत्याही गोष्टी सांगणार नाही, फक्त स्वामींविषयी किंवा आपण कसं सेवा करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये की आपण काही टेन्शन न घेता आपण फक्त आपले कर्तव्य कष्ट करायचे असतात। महाराज आपले सगळे काही कर्म जे असतात, कष्ट असतात ते बघत असतात। आपल्याला समजा एखादी गोष्ट जर समजा झाली नाही, आपण पुरेपूर प्रयत्न करतो आणि होत नाहीये, तर समजून घ्यायचं की आपल्यासाठी ती योग्य नाहीये, म्हणून महाराज आपल्याला देत नाहीत ते। हे म्हणजे एवढंच शाश्वत सत्य आहे। काही काही लोकांचं कसं असतं की आपली इच्छा पूर्ण झाली नाही, सेवा करूनही होत नाहीये, तर मग आपण सेवा सोडून द्यावी। की तुम्हाला सांगेन मी, कधीच महाराजांना म्हणजे सोडू नका। ज्यांनी ही पाया धरलेला आहे त्यांना सांगेन मी, निश्चितच तुमच्यासाठी ते योग्यच नसेल म्हणून महाराज तुम्हाला देत नाही। म्हणून मनाचा जो विश्वास असतो तो अटूट ठेवा आणि एकदम ठाम ठेवायचा महाराजांवरती की महाराज आहेत ना। जरी दुःख आलं तरी महाराज आहेत आणि जरी आनंद आला तरी महाराज आपल्या सोबत असतात। हे आपण गाठ बांधून ठेवायची। आणि प्रत्येक क्षण जो नवीन वर्षाचा, आता आपलं वर्ष चालू होणार म्हणजे झालेलंच आहे, प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या साथ देतात महाराज, पाठीशी उभे राहतात। म्हणून तुम्हाला सांगेल की नवीन वर्षामध्ये नवीन वाटचाल कुठलीही असू द्या, मागचं जे झालं ते विसरून जायचं, पण आपण जे नवीन आता मार्गी लागणार आहोत त्यासाठी आपण नवीन धैर्याने उभं राहायचं आणि महाराजांवरती डबल काय कितीतरी पटीने विश्वास ठेवून आपण पुढे पाऊल टाकायचं असतं। झालं, दुःख येतात, संसार आहे, आयुष्य आहे, प्रत्येक गोष्टी या दुःख सुख येणार असतात। असा एकही व्यक्ती नाहीये माझ्यापासून तुमच्यापर्यंत की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीये। प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतात, संकट येतात, पण सांगू का, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये महाराज असतात, स्वामी समर्थ महाराज असतात, आपण त्या दुःखांतून संकटांमधून निघायला म्हणजे आपल्याला शक्ती मिळत असते आणि आपण आरामात अलगदपणे निघत असतो। आपले बघा म्हणजे ते काटे असतात ना, ते काट्यांचं रूपांतर फुलांमध्ये होत असतं जेव्हा महाराज आपल्याला एक विश्वासाने ठामपणे उभं करतात। अगदी बघा, आपली मनस्थिती तुम्ही खऱ्या भावनेने जर सेवा करत असणार तर आपलं मन जे असतं, आपले विचार असतात, प्रत्येक गोष्ट ही एक निश्चय बनतो आणि आपल्यात खूप पॉवर अशी येत असते। कालांतराने आपल्या मनात जे प्रश्न असतात ते होत चालत असतात किंवा आपल्याला महाराज संकेत देत असतात। महाराज क्षणोक्षणी सोबत असतात। मी तुम्हाला सांगेल, तुम्ही एक वेळा जरी नामजप केला, महाराजांना नुसतं सकाळी तुम्ही महाराज येतो मी असं जरी बोलले, त्याचं ऋण कधीही महाराज स्वतःवर राहू देत नाही, ते निश्चितच परत डबल पटीने देत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल की स्वामी सेवा करत राहा। आज कुठलीही सेवा मला असं वाटलं की सांगावं नाही, थोडंसंच बोलावं, पण सगळ्यांना सांगेल की स्वामी मार्गात आल्यानंतर आपण कधीही स्वामी महाराजांच्या समोर बसा, कारण त्यांच्याजवळ बसणं म्हणजे खूप मोठं शक्ती किंवा आपलं नशीब लागतं। मागचे काहीतरी कर्म असतील चांगले किंवा पुण्य असेल म्हणूनच आपण त्यांच्या पायाशी बसत असतो, नाहीतर आयरागेरा कुठेही कुठलाही व्यक्ती स्वामी महाराजांच्या सेवेत बसत नाहीत। हे तेवढं शाश्वत सत्य आहे। त्यांच्या मर्जीच्या व्यतिरिक्त आपली लायकी असते, म्हणूनच जे पण सेवेकरी असतात ते बसत असतात, एवढं तुम्हाला सांगेल। म्हणून स्वामी सेवा करत राहा। महाराजांचा जो विश्वास असतो तो त्याच्यावर खरं उतरायचं असतं। आपल्याला महाराजांना जे आवडतं त्या गोष्टी करायच्या आहेत। आपल्याला नवीन वर्षाने एक प्रण घ्या की महाराज आपले गुरु आहेत, आपले आई आहेत, आपले वडील आहेत, तर आपल्या गुरु जे मार्ग दाखवत असतात त्या मार्गावर आपल्याला चालायचंय। हा एक निश्चय आजच्या दिवसाला आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे। चला मग इथेच विराम घेते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।